हॅलो, माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती आहे नाश्त्याची रेसिपी। आता आपल्याला खूपदा मेदूवडा खावासा वाटतो, पण त्याच्यासाठी प्रोसिजर मोठी असते। पण आज मी जो दाखवणार आहे तो इन्स्टंट मेदूवडा आहे आणि त्याच्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही आणि त्याच्यामध्ये साहित्यही खूप कमी लागतं। त्याच्यामुळे वेळही कमी आणि साहित्यही कमी आणि चटपटीत आणि टेस्टी मेदूवडा तयार होतो। तर त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते सांगते। त्याच्यामध्ये मी अर्धा कप रवा घेतला आहे, हा बारीक रवा घेतला आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स घेतले आहे, थोडं मीठ घेतलं आहे। त्यानंतर कोथिंबीर, एक मिरची आणि कढीपत्ता। आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स तुम्हाला जर वाटत असेल तर कमी घेऊ शकता तुम्ही। इथे मी मिरची आणि चिली फ्लेक्स दोन्ही वापरले आहे, त्यामुळे मी मिरची एकच वापरली आहे। तर एवढ्या साहित्याने आपला टेस्टी आणि क्रंची मेदूवडा तयार होतो। तर आता आपण वळूया कृतीकडे। तर पहिले कढईमध्ये अर्धा कप रवा होता, तर अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्ती पाणी घेतलं, त्याला थोडं गरम होऊ दिलं, त्यात तेल घातलं थोडंसं, मग रवा घातला, चिली फ्लेक्स, मीठ घालून त्याला छान मिक्स करून घेतलं। आता हे लगेचच मिक्स होतं, याला वेळ लागत नाही। लगेच गॅस बंद केला आणि त्याच्यात कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता घालून त्याला छान मळून घेतलं। थोडं गरम असतानाच मळायचं, थोडं हाताला तेल लावून ते छान मळून घ्यायचं आणि मग त्याचे वडे करून घ्यायचे। अशा प्रकारे मेदूवड्याचा त्याला शेप देऊन आपण ते छान तळून घेतले। आता हे गरम तेलातच तळायचे, फ्लेम हायच ठेवायची गॅसची, नाहीतर ते तुटतात। तर असे तळले तर ते खूप क्रिस्पी पण होतात आणि तुटत पण नाहीत। आता इथे मी मुद्दामून छोटी कढईचा वापर केला आहे, कारण वडे खूप नाही आहे माझे प्रमाणात, त्याच्यामुळे कमी वडे असले आणि मोठी कढई वापरली तर तेलाचा वापर खूप करावा लागतो आणि मग ते तेल वाया जातं। तर अशी ही आपली रेसिपी तयार झाली। आता बघा ही किती क्रंची झाली आहे। तर अशी ही आजची आपली रेसिपी इन्स्टंट मेदूवडा, जे की रव्यापासून तयार केले आहे। क्विक रेसिपी आहे, इझी रेसिपी आहे आणि वेळ अतिशय कमी लागतो, साहित्यही कमी लागतं। त्याच्यामुळे झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे। ती जरूर तुम्ही ट्राय करून बघा आणि ही पुदिना कोथिंबीर चटणी बरोबर खूप छान लागते, किंवा तुम्ही याला टोमॅटो शेंगदाणा चटणी बरोबर पण ट्राय करू शकता, त्याच्यासोबत पण ती खूप छान लागते। आणि या दोन्ही चटण्या मी माझ्या याच यूट्यूब चॅनलवर अपलोड केल्या आहेत। जर पाहिल्या नसतील तर त्या जरूर जाऊन बघा। आणि आजच्या व्हिडिओत इतकंच, नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।